चॉकलेट म्हटलं की लहानाच्यापासून थोरांच्यापर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. चिंच म्हटल्यानंतर जसं तोंडाला पाणी सुटतं तसं चॉकलेट म्हटलं की मनामध्ये एक वेगळा उत्साह निर्माण होतो. लहानपणापासून प्रत्येकाच्या मनामध्येच चॉकलेटने एक वेगळं घर निर्माण केलेलं आहे. कधी कुणी रुसलं, कधी कुणी फुगलं, चिडलं तर आपण त्याला चॉकलेट देतो. का देतो माहीत नाही, परंतु त्याच्यामुळे एक वेगळा असा गोडवा निर्माण होतो. आज चॉकलेटबद्दल बोलण्याचं निमित्त हेच आहे की आज आहे वर्ल्ड चॉकलेट डे. त्याबद्दल सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार, मी सरदार जाधव कट्टा कोल्हापूरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज या गोड दिवसाचं औचित्य साधून आपल्यासोबत कट्ट्यावरती चर्चेसाठी आहेत कोल्हापूरचे चॉकलेट उद्योगातील नव उद्योजक मिहीर दप्तरदार. मिहीर, तुमचं स्वागत. थँक्यू. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. आणि मला मिहीर यांच्याबद्दल सांगायला आवडेल की इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर, इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर मिहीर यांना परदेशात नोकरीची फार चांगली संधी होती. तरीही उद्योगाचं कोणतंही बॅकग्राऊंड नसताना आणि कोल्हापूरसारख्या ठिकाणी चॉकलेटसारख्या उद्योगामध्ये मिहीर चांगली भरारी घेत आहेत, चांगला त्याच्यामध्ये जम बसवत आहेत. आणि याबद्दल मला आपल्याला त्यांच्याबद्दल, त्या उद्योगाबद्दल आणि वेगवेगळ्या गोष्टींच्याबद्दल आज या ठिकाणी चर्चा करायची आहे. त्यांची मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि चॉकलेट उद्योगात आहात त्याबद्दल चॉकलेट दिवसाच्या, चॉकलेट डे, वर्ल्ड चॉकलेट डेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. माझ्याकडून पण तुम्हाला सगळ्यांना चॉकलेट डेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी प्रश्नोत्तरांच्याकडे जातोय की आज तुम्ही उद्योगामध्ये आहात, एक इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे तुमचं, तर त्यालाच धरून की जसं मी आताच ओळख करून दिली की इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर परदेशात जाण्याची तुम्हाला संधी होती, परंतु तरीही तुम्ही सध्या उद्योगामध्ये खूप वेगळी अवस्था आहे असं आपण पाहतोय, म्हणजे खूप जणांना वाटतंय तसं, तरी तुम्ही ती मे बी रिस्क घेतली किंवा काय घेतलं आणि आज तुम्ही त्या उद्योगामध्ये चांगली उभारी घेत आहात कोल्हापूर. तर त्याबद्दल काय सांगाल? मी ॲक्च्युली मेकॅनिकल इंजिनियर आहे. ओके. माझं शिक्षण कराडला झालं आणि इंजिनिअरिंग करत असतानाच मला म्हणजे चॉकलेटची आवड तर सगळ्यांनाच असते, जी मला पण होती, आहे अजूनही. ओके. करत असताना मला म्हणजे माझी आई बेसिकली कुकिंगचे क्लासेस घ्यायचे, गेली 10 वर्ष झाली. मग आईकडून मी बेसिक चॉकलेट कसं तयार होतं त्याचे मी थोडं म्हणजे जाता येता बघून आपल्याला सवय झालेली असते. मग नंतर मी खूप सारे चॉकलेट टेस्ट केले, म्हणजे आपले इंडियन ब्रँड्स किंवा आपले फॉरेनचे ब्रँड सगळे टेस्ट केले. त्यानंतर मला एक क्लिक झालं की आपण का नाही चॉकलेट करू शकत. आपल्याकडे चॉकलेटचे रिसोर्सेस पण खूप सारे आहेत, तर आपण का नाही चॉकलेट करू शकत. तर तिथून चॉकलेटची सुरुवात झाली. शेवटच्या वर्षाला असताना इंजिनिअरिंगच्या मी जिथे राहायचो तो फ्लॅट होता. तर फ्लॅटमध्ये एका रूममध्ये मी 1000 रुपयापासून स्टार्टिंग केली या व्यवसायाची. थोडेसे इक्विपमेंट्स आणले, थोडंसं रॉ मटेरियल आणलं आणि आपले साधे चॉकलेट तयार केले, स्वतः तयार केले. आईची म्हणजे हातभार होताच त्यामध्ये. नंतर माझ्या कराडला असताना माझ्या मित्राची कॅफे होती, तर त्याच्या कॅफेमध्ये मी थोडेसे चॉकलेट सेलिंगला ठेवले. तर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला, म्हणजे मला अपेक्षा नव्हती की एवढा चांगला रिस्पॉन्स येईल. तिथून थोडं आपण काय म्हणतो, एक आपल्याला किक मिळते की हे करा, पुश मिळाल्यासारखं. तिथून थोडं मी रिसर्च केला. मग थोडे इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी थोडेसे ऑनलाईन कोर्सेस केले किंवा इंटरनॅशनल कोर्सेस केले. काही फ्लेवर्सचे स्वतः टेस्टिंग केलं 3 ते 4 महिने, की ते फ्लेवर खरंच लोकांना आवडत आहेत का किंवा त्याचं सेल्फ लाईफ किती आहे, हे सगळं बघून मी फायनली चॉकलेटच्या व्यवसायामध्ये उतरलो. चॉकलेटचे कोर्सेस असतात म्हणजे आता तुम्ही म्हटलं तसं आता काय इंटरनॅशनल नॅशनल कोर्सेस केले? हो सर. चॉकलेट हे असं खाद्य आहे की जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणाला चालू शकतं आणि अगदी 1 रुपयापासून हजारो लाखो रुपयापर्यंत आपल्याला चॉकलेट्स अवेलेबल होतात. तर त्या प्रत्येक चॉकलेट्सच्या वेगवेगळ्या रेसिपीज असतात, वेगवेगळे रिसोर्सेस असतात, त्याचं रॉ मटेरियल, बेसिक मटेरियल सगळ्याचं वेगवेगळं असतं. ओके. यालाच धरून माझा दुसरा प्रश्न आहे की मग चॉकलेटचाच उद्योग आणि कोल्हापूरसारख्या ठिकाणी आणि जरी आता तुम्ही सुरू केलाय तर अल्पशा कालावधीत मे बी आता तुम्ही त्याच्यामध्ये फार चांगला जम धरलाय, तर मग हे कसं काय, याच्या पाठीमाग काही वेगळी मदत किंवा वेगळं तुमची आयडिया आहे? इतर माझं बेसिक बिझनेस, चॉकलेट बिझनेसचं माझं बेसिक ध्येय एकच आहे की कस्टमरला टेस्ट मिळाली पाहिजे रिअल चॉकलेटची. किंवा ड्रायफ्रूट चॉकलेट जर आपण खात असेल तर त्यामध्ये ड्रायफ्रुट्स लागले पाहिजेत. ड्रायफ्रूटची टेस्ट, फ्लेवर आलं पाहिजे. फ्लेवर नाही, रिअल ड्रायफ्रुट्स लागले पाहिजे. तर ते लोक ऍक्सेप्ट करतात की हा दिस इज द ड्रायफ्रूट चॉकलेट, दिस इज ओरिजिनल चॉकलेट.
पण जेव्हा तुम्ही इसेन्स टाकता किंवा फ्लेवर टाकता तर ते जास्त आपली बॉडी म्हणजे रिजेक्ट करते की नाही आवडत आहे. तुम्ही जेवढं रिअल द्याल, जेवढं ओरिजिनल द्याल, तेवढं लोकांना जास्त आवडत आहे. तर मी तेच देण्याचा छोटा प्रयत्न आहे माझा. येस येस येस, खूप छान. याच सोबत म्हणजे आता तुम्ही चॉकलेटच्या व्यवसायात तर आहात, तर त्याचं नाव तुम्ही ठेवलेलं आहे की डार्क बाईट. हो. याच्या पाठीमागे काही इतिहास आहे का? किंवा डार्क बाईट म्हणजे एक इंटरनॅशनल काहीतरी एक वेगळे नाव आहे, तर असं का? नाव चूज करताना मी 40 नावं फायनलाइज केलेली. ओके. हा, त्या 40 नावापैकी 2 नावं एंड पर्यंत गेली आणि त्या 2 मधलं हे नाव डार्क बाईट मी फायनल केलं. त्याच्यामागचं कारण असं की डार्क चॉकलेट खाणाऱ्यांची संख्या खूप आहे. डार्क म्हणजे डार्क चॉकलेट इज हे आपलं डार्क चॉकलेटचं आहे प्रोडक्ट. तर त्यामध्ये पर्सेंटेज असतं 15% डार्क, 45% डार्क, 90% डार्क. जेवढं डार्क असेल तेवढं कडू असतं आणि ते हेल्थला चांगलं असतं डार्क चॉकलेट. तर मग ते डार्क माझ्या डोक्यात होतं किंवा मला कोणीही रिक्वायरमेंट केली की तुमच्याकडे डार्क चॉकलेट आहे का, तुमच्याकडे डार्क चॉकलेट आहे का. ते असं करून करून मग डार्क चॉकलेट, आणि आपण चॉकलेट बाईट करतो, चॉकलेटचा आपण बाईट तोडतो, मग ते डार्क बाईट असं नाव मी ठेवलं. त्यावरून ते तसं. आता तुम्ही जो मुद्दा म्हटला की हेल्दी, तर चॉकलेट हे हेल्दी असू शकतं? हो हो, चॉकलेट हे हार्टसाठी खूप चांगलं आहे. ओके. म्हणजे तुम्ही डेली चॉकलेट खाल्लं त्याचे ड्रॉबॅक तर आहेतच, म्हणजे दातासाठी चांगलं नाही ते वगळता चॉकलेट हे हार्टसाठी खूप चांगलं असतं. बेनिफिट्स पण खूप आहे. पण तुम्ही कुठल्या क्वालिटीचं चॉकलेट खाताय त्यावर पण ते डिपेंड असतं की ते किती चांगलं आहे तुमच्यासाठी. ओके. आपल्या इंडियामध्ये खूप चांगल्या कंपन्या आहेत ज्या आता टॉप सेलिंग मध्ये आहेत चॉकलेट्समध्ये. तसंच माझा एक छोटा प्रयत्न आहे की आपण पण आपली कंपनी मोठ्या प्रमाणात करावी आणि इंडियन ब्रँड करावा, असं माझी खूप इच्छा. म्हणजे डार्क बाईट म्हणलं की दिस इज फ्रॉम इंडिया असं सगळ्यांचं झालं पाहिजे, माझा प्रयत्न आहे. नाही, आता बघतोय आम्ही की एवढ्याशा कालावधीत तुम्ही आता इतकं काय काय प्रोडक्ट्स केले, तर आम्हाला थोडं तुमच्या प्रोडक्ट्सबद्दल माहिती सांगा. मी सर्वात आधी माझा लोगो दाखवतो जेणेकरून हा आपला लोगो आहे. तर आम्ही टॅगलाईन अशीच ठेवली की हेल्दी फूड विथ फ्रेश वाईब्स. तुम्ही जर चांगला मोटो ठेवून, चांगला तुमचं माइंडसेट ठेवून तुम्ही लोकांपर्यंत प्रॉडक्ट दिले तर ते चांगल्या वेव्स त्यांच्यापर्यंत पोहोचतात, ते तेवढे चांगले प्रॉडक्ट त्यांच्यापर्यंत जातात. विचार मोटो आमचा त्यामध्ये आहे. आणि लोगो असं ठेवण्यामागचं कारण हेच की एक सिम्प्लिसिटी असावी असं मला पहिल्यापासून वाटतं लोगोमध्ये, म्हणून मी बेसिक काही न करता व्हाईटच ठेवलं. तुम्ही माझे बाकीचे पॅकिंग जर बघितले तर मी व्हाईट कलरचा जास्त उपयोग केला. आता हे कॉफीचं चॉकलेट आहे, हे मँगो चॉकलेट आहे. डार्क चॉकलेट आहेत परंतु ते व्हाईट मध्ये आहेत. नाही, डार्क चॉकलेट हे वेगळं, हे डार्क चॉकलेट मध्ये येतं. ओके. हा, ह्यामध्ये मिल्क चॉकलेट असतं, म्हणजे कॉम्बिनेशन असतं डार्क प्लस मिल्क प्लस व्हाईट. बेसिक 3 प्रकारची चॉकलेट्स असतात, एक डार्क चॉकलेट, एक मिल्क चॉकलेट आणि एक व्हाईट चॉकलेट. ओके. जे काही प्रॉडक्ट तयार होतात ते त्या 3 चॉकलेट पासूनच होतात. ओके. हा, तर आता माझे 20 फ्लेवर्स आहेत. ते सगळे फ्लेवर्स मी स्वतः टेस्ट केले, स्वतः डिझाईन केले, स्वतः मॅन्युफॅक्चर केले. अजून जास्त फ्लेवर देण्याचा माझा कायमच प्रयत्न असेल. अच्छा, म्हणजे चॉकलेटचे जवळजवळ 20 प्रकार आहेत. त्याचसोबत मग अजून काहीतरी आहे ना ते? माझे चॉकलेट सोडून बाकीचे भरपूर प्रोडक्ट्स आहेत. बेसिकली आमच्या कुठल्याही प्रॉडक्टमध्ये प्रिझर्वेटिव्ह आम्ही टाकत नाही, जे आपल्या बॉडीसाठी हार्मफुल असतात. प्रिझर्वेटिव्ह आम्ही कुठलेच आमच्या प्रॉडक्टमध्ये नसतात. तर आम्ही आत्ताच एक 6 महिन्यापूर्वीच हे लॉन्च केलं आपलं रेडी टू कुक. आता जो पॅच चालू आहे, बॅड पॅच सगळ्यांसाठीच. आपण हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही किंवा बाहेरून काही खायला आणायला आपल्याला भीती वाटते सिच्युएशनमुळे. तर हे त्यासाठी खूप चांगले आमचे प्रॉडक्ट आहेत. ह्यामध्ये सुद्धा आमचे 16 प्रकार आहेत. मी मुद्दामून व्हेज कोल्हापुरी दाखवतोय कारण कोल्हापूरचीच डिश आहे फेमस आपली. आणि आता आमच्या ह्या प्रॉडक्टमध्ये ही हॉट सेलिंग आहे, व्हेज कोल्हापुरी रेडी टू कुक. आपले अजून बरेच प्रॉडक्ट येतात, म्हणजे येत आहेत, या महिन्यात पण येतील. फ्रोझन फूड झालं किंवा कोटेड नट्स झाले, असे आमचे खूप प्रॉडक्ट, पण हेल्दी प्रॉडक्ट आणण्याचा आमचा ट्राय चालू.
खूप छान. म्हणजे तुम्ही एवढे चांगले प्रयोग करताय, स्वतः त्याचं डिझाईन करताय, खूप साऱ्या गोष्टी करताय, त्याच्याबद्दलचे कोर्सेस केलेत. तर मला याला धरूनच एक प्रश्न विचारायचा आहे की आत्ता लॉकडाऊन नंतर बऱ्यापैकी जॉबच्या संधी कमी झालेत, म्हणजे थोडंफार ते कमी झाले, जॉब्स राहत आहेत, तर नवीन युवक उद्योजकाकडे वळायला लागलेत, उद्योगाकडे यायला लागले. तर त्यांना काय संदेश द्याल किंवा त्यांना काय तुमच्याकडून हे असेल सांगणं असेल? फूड बिझनेसला कधीच मरण नाही. हे एक बेसिक गोष्ट आहे की फूड हे कुठली कंडिशन आली तरी माणूस खायचं सोडत नाही. साध्या भाषेत सांगायला गेलं तर बिझनेसमध्ये पडणार असाल तर थोडा सर्वे करून घ्या. म्हणजे डायरेक्ट बाबा आहे तुमच्याकडे पैसे आहेत किंवा फंडिंग तुम्हाला होतंय म्हणून तुम्ही डायरेक्ट बिझनेसमध्ये उतरणं योग्य नाही. कारण जेवढं तुम्ही लवकर ग्रो होता तेवढं जर तुम्ही लवकर खाली आला तर ते खूप म्हणजे दिस इज नॉट बेनिफिशियल. ओके. त्यामुळे उद्योगात तुम्ही सावकाश अभ्यास करू. यामध्ये पडण्याच्या आधी सुद्धा माझ्याकडे एक नामवंत, मी कंपनीचं नाव नाही घेत, माझ्याकडे नामवंत इंडियातली कंपनी आहे, त्याची डिस्ट्रीब्युटरशिप होती पूर्ण सातारा डिस्ट्रिक्टची. नाही, ते न्यूट्रिशनल बेस्ड प्रॉडक्ट होते, चिप्स होते. तर त्यातून मला माझ्या अंडर जवळजवळ 400 ते 450 शॉप्स होती. त्यातून मला एक मार्केट सर्वे झाला माझा की लोकांना काय पाहिजे, लोकांना काय लागतं, ओके, आणि लोक काय मागतात. हा मला असा एक प्रश्न विचारायचा की चॉकलेटला त्याच्या फ्लेवरला धरून एक ठराविक लोकल मार्केटला काही वेगळं हे असतं का की कोल्हापूरसाठी वेगळ्या प्रकारचे चॉकलेट लागतं, महाराष्ट्राच्या बाहेर वेगळे, अब्रॉडसाठी काहीतरी वेगळे, असं काही वेगळं असतं का त्याच्यामध्ये, का अशा प्रकारचे कुठेही जाऊ शकतात? नाही, मोस्टली कसं असतं ड्रायफ्रूट आणि आल्मंडचे चॉकलेट्स तर कुणीही खातं, म्हणजे कुणालाही आवडतात. असं काही नसतं की चॉकलेट प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं की ज्याला जे आवडेल ते खातं. बरोबर. माझा आता शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता एवढी चांगली सुरुवात केलेली आहे, एवढा सेटअप आहे, तर आता पुढं ध्येय धोरणं किंवा कंपनी आता कोल्हापुरात आहे, मग काय आहे ग्रोथ किंवा काय कसं आहे तुमचे स्वप्न काय आहे? मला चॉकलेटमध्ये तर डार्क बाईटचं नाव पुढे न्यायचं माझा कायम प्रयत्न होता आहे आणि राहील. चॉकलेटचं एक वेगळं नाव लोकांपर्यंत पोहोचवणं, बाबा चॉकलेट असं असतं की चॉकलेटची टेस्ट अशी असते, किंवा तुम्ही जर त्या चॉकलेटसाठी ती अमाऊंट पे करताय तर ते चॉकलेट त्या अमाऊंटसाठी वर्थ पाहिजे. बरोबर. हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे टू बी फ्रँक सांगायचं झालं तर प्रत्येक वेळेस मार्जिनचा विषय न डोक्यात घेता टेस्टचा विषय जर डोक्यात घेतला तर ते जास्त चांगलं आहे असं मला वाटतं. ओके. मग असं तसंच ड्रीम ठेवलंय तुम्ही पुढे? हो, नक्की. कारण कसं असतं प्रत्येक गोष्टीचा एक क्लास ठरलेला असतो. ओके. म्हणजे ह्या किमतीची वस्तू किंवा ही वस्तू त्या क्लासमध्ये जाते, तर मला तसं नकोय. ओके. आपलं प्रॉडक्ट सर्वसामान्य लोकांनी पण खाल्लं पाहिजे, जे वरच्या क्लासमध्ये लोकांनी त्यांनी सुद्धा खाल्लं पाहिजे, सगळ्यांना परवडलं पाहिजे आणि तेवढीच चांगली क्वालिटी सगळ्यांना मिळाली पाहिजे. हेच माझं ध्येय आहे. खूप चांगलं आहे. मला आमच्या यांना प्रेक्षकांना सांगावं असं वाटेल की मिहीर दत्तराज यांच्याशी चर्चा करताना खूप अशा इन्स्पायरिंग गोष्टी कळाल्या. त्यांच्या प्रोजेक्टला ज्यावेळी भेट देतो त्यावेळी खूप भारी वाटतं की एवढ्या अल्पावधीत त्यांनी इतर असलं बॅकग्राऊंड नसताना, चॉकलेट उद्योगाचं बॅकग्राऊंड नसताना ठराविक कोर्सेस करून त्यांनी फार चांगला सेटअप उभा केलेला आहे. नवीन उद्योगात येणाऱ्या तरुणांसाठी खूपच इन्स्पायरिंग असे हे व्यक्तिमत्व आहे. तुम्ही आम्हाला चांगला वेळ दिलात आणि खूप चांगले व्यक्त झालात, त्याबद्दल खूप खूप आभार. पुन्हा आपण भेटतो कट्टा कोल्हापुरीवरती गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता कोल्हापूर हायकर्सचे सागर पाटील यांच्याबरोबर संवाद साधण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.